नमस्कार, मी हिमगौरी स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन स्पेशल आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या बघणार आहोत। करायला अगदी सोप्या आहेत, एकदम खुसखुशीत अशा इथे ह्या ओल्या नारळाच्या करंज्या होतात। इथे आपण एका नारळाच्या इथं नारळाचा खव काढून ह्याच्या करंज्या करणार आहोत। ते मोठा असा नारळ मी इथे घेतलेला आहे। चला मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण हा नारळ फोडून घेऊया आणि खवायचा आहे आपल्याला। चला मग, तर इथे मी हे नारळ खवायची मशीन आपण प्रथम लावून घेऊयात। झटपट इथे नारळ ह्याने खवला जातो। तर इथे फक्त आपल्याला इथं जे प्लेन आहे बेस त्याला पक्क असं जॉईंट करून घ्यायचं आहे। त्यासाठी असं तर बघा हालत नाही अजिबात, पूर्ण पक्का इथं झालेलं आहे। आता खाली प्लेट ठेवायची, तोपर्यंत आपण हा नारळ फोडून घेऊयात। तर पूर्ण असा गोल कसा फोडायचा ते बघूयात आपण। नारळ पहिले थोडंसं पाण्यातनं मी हा नारळ काढणार आहे। एक ग्लास घेऊयात, म्हणजे जे आपण पाणी काढणार आहोत त्याच्यात पडेल। तर बघा, आता इथे जे कुटणे आपण मिरच्या लसूण कुटतो ती मी घेतलेली आहे। त्या कुटणीच्या साहाय्याने आपल्याला असं पूर्ण साईडने असं नारळ असं आपटून घ्यायचं आहे, जेणेकरून नारळ हा दोन्ही साईडने गोल असा फोडला जाईल। अशा प्रकारे नारळाचं आधी पाणी काढून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला इथे पूर्ण सगळ्या साईडनी कुटणीने हा नारळ आपटून फोडून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट इथे हा नारळ फोडला जातो। बघा, ते दोन भाग होतात नारळाचे। अशा प्रकारे आपल्याला इथे नारळ फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इथे नारळाचा खव काढून घेता येईल। तर फक्त असं पकडायचं आणि आपल्याला हे गोल गोल फिरवायचं आहे। पूर्ण सगळ्या साईडने आपल्याला हा नारळ अशा प्रकारे खवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण असं नारळ खवून घ्यायचं बघा। तर अशा प्रकारे नारळाचं खव 2 वाटी एवढा होईल एवढा इथे नारळाचं खव निघालेला आहे। तुम्ही वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता। आता इथे आपल्याला करंजी बनवण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊया। मी इथे 1 वाटी एवढे मैदा घेतलेला आहे। मैदा इथे आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे। आता मैदा यासाठी चाळून घ्यायचा आहे, जे आपण ज्या करंज्या बनवणार आहोत त्या खुसखुशीत होतात। त्यामुळे इथे आपल्याला व मैद्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल, यासाठी आपल्याला इथे मैदा चाळून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 चिमूटभर इथे मीठ टाकलेले आहे। आता मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चमचाभर एवढे तेल टाकायचं आहे। तेल इथे मी गरम केलेलं नाही, साधंच तेल इथे टाकलेलं आहे। तर तेल टाकल्यानंतर चांगलं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान इथे करंज्या खुसखुशीत होण्यासाठी इथे तेलाचा वापर आपण करायचा आहे। तुम्ही इथे तेलाऐवजी साजूक तूपही टाकू शकता। तर हाताच्या साहाय्याने पूर्ण पिठाला लागलं जाईल असं मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे। आता हे तेल टाकलेलं आहे, चांगले मिक्स झालेलं आहे, छान इथे गोळा होतो, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे लक्षात ठेवा, पीठ जास्त पातळही मळवू नका, तर मीडियम आपण पीठ मळायचं आहे आणि एकदम घट्टही नाही, कारण का हे आपण पीठ मुरण्यासाठी अर्धा तास ठेवणार आहोत। तर त्या अर्ध्या तासानंतर अजून पातळ होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं घट्टच ठेवा, एकदमही घट्ट ठेवू नका। तर अशा प्रकारे थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। मस्त इथे पिठाचा गोळा मळून झालेला आहे आपला। छान इथे बघा सगळा एकजीव इथे गोळा मळून झालेला आहे। त्या गोळा मळून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण हे अर्धा तास असंच पीठ मुरायला ठेवूया। आता एका तव्यात मी थोडंसं चमच्याभर एवढं साजूक तूप टाकलेलं आहे व जो आपण नारळाचा खवा आहे तो यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता पूर्ण इथे नारळाचा खव टाकून हा इथे आपल्याला 4-5 मिनटं परतून घ्यायचा आहे, जेणेकरून जे
ओला नारळ आहे त्यातले जे पाणी असेल ते थोडंसं इथे सुकलं जाईल. ओलसरपणा आहे नारळातला तो निघून जाईल यासाठी इथे आपल्याला हा नारळ चांगला परतून घ्यायचा आहे. आणि नारळ ह्यासाठीही परतायचा आहे की ह्या करंज्या, ओल्या नारळाच्या करंज्या 7-8 दिवस अशा छान चांगल्या राहतील, खराब होणार नाही. त्यामुळे इथे खोबरं परतून घ्यायचं आहे. आता इथे 2 वाटी जर नारळ असेल तर मी इथे 1 वाटी एवढं साखर टाकलेली आहे. त्या साखर टाकल्यानंतर परतून घेतल्यानंतर ओलसरपणा येतो, तुम्ही बघा. ओलसर इथे साखर टाकल्यानंतर साखरेला पाणी सुटतं आणि हे नारळ थोडंसं ओलसर होतं. तर अशा प्रकारे तुम्ही बघा ओलसरपणा आलेला आहे या नारळाला. आता ह्यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी एवढे मिल्क पावडर टाकणार आहे. आता ही मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता, जर नसेल तर नाही टाकली मिल्क पावडर तरीही चालेल. तुम्ही नुसत्या ओल्या नारळाच्या बनवल्या तरीही चालेल. तर मस्त इथे खोबरं परतलं गेलेलं आहे आणि मिल्क पावडर ही इथे चांगली मिक्स झालेली आहे. आता या ओल्या नारळाला छान इथे सारणाला वास आणि फ्लेवर यावा यासाठी इथे मी सुंठ विलायचीची पावडर टाकणार आहे. घरात इथे सुंठ विलायचीची पावडर केलेलीच असते, ते मी 2 चमचे सुंठ विलायचीची पावडर टाकलेली आहे. तर मिक्स चांगलं करून घेऊया आणि गॅस इथे बंद करूया आणि हे सारं थंड करायला ठेवूयात आपण. 15 ते 45 मिनटं झालेली आहेत. पीठ चांगलं इथं मोकलेलं आहे. थोडंसं अजून मळून घेऊया आपण. छान इथं मोसर असं, जास्त पातळही मळू नका, नाही तर जास्त वेळ झालं ना एकदम ते अजून पातळ होतं पीठ, त्यामुळे थोडंसं घट्ट. बघा आता एकदम सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आपलं. तर असे छोटे छोटे गोळे करून घ्या. तर तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही करंज्या तुमच्या लहान मोठ्या आकाराच्या करू शकता. ते मी सगळे प्रथम असे गोळे करून घेते, म्हणजे पटापट आपल्याला लाटताना सोपं जाईल. थोडे तुकडे काढून ठेवूया आपण. ते एवढे गोळे करून झालेले आहेत. झाकण ठेवून एक एक गोळा करून आपण लाटून घेऊया करंज्या. तर सारण पण बघा मस्त इथे आपले सारण ओल्या खोबऱ्याचं रेडी झालेलं आहे. लाटून फक्त आपल्याला हे स्टफ करायचं आहे करंजीमध्ये. अशा प्रकारे मला जर पिठी लागत असेल तर पिठी वापरा, तर मी पिठी वगैरे काय वापरत नाही. छान असेच लाटता येतात आपल्याला. छान इथं पातळ अशी लाटी लाटून घ्यायची. एकदम जाड पण नका ठेवू, नाही तर वरचं जे असतं ना आवरण करंजीचं ते जाडसर लागतं खाताना, त्यामुळे आपल्याला इथं पातळ लाटून घ्यायचं आहे. तर जितकं पातळ लाटता आलं तेवढं इथं मी पातळ लाटलेली, एकदम पातळ अशी लाटी लाटलेली आहे. त्याच्यात सारण भरूया आपण. भरपूर असं सारण भरायचं. भरपूर असं सारण भरलेलं आहे ह्याच्यात. असं 2 चिमट्याने आपल्याला इथं 2 बोटांच्या असं प्रेस करून घ्यायचे आहे. तर भरपूर आहे इथं बघा सारण, भरपूर करंजीत भरलेलं आहे. म्हणजे भरपूर सारण असलं ना करंजी खाताना छान लागतं. छान इथं प्रेस करून झालेलं आहे. तर फिरकीच्या साहाय्याने आपल्याला असं कडेचं काढून घ्यायचं आहे. तर फिरकी तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जो काट्याचा चमचा असतो ना फोक आपला, त्याने प्रेस करून आकार देऊ शकता. तर मस्त इथे करंजी आपली झालेली आहे. तर असंच एक एक करून आपण सगळ्या करंज्या करून घेऊयात. पुढे इथे आपल्या करंज्या झालेल्या आहेत. मस्त बघा एकसारख्या आकाराच्या इथे करंज्या लाटून झालेल्या आहेत. तर शेवटची करंजी लाटून घ्यायचं आपल्याला असं. तर एकदम लाटून झाल्या की कढईमध्ये तेल ठेवायचं तापायला आणि पटपट आपल्याला इथे हे सगळ्या करंज्या तळून घेता येतात. तर अशा प्रकारे सारण भरायचं. प्रेस करून घ्यायची. छान
छान इथं प्रेस करून घ्यायची, म्हणजे आपण तळताना करंजी ही फुटणार नाही. आणि फिरकीच्या सहाय्याने असं करंजीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. तर साईडला मी तेल तापायला ठेवते गॅसवर. आता गॅस चालू करूयात. एकदम आपल्याला इथं कडकडीत तेल नाही तापवायचं आहे. जर जास्तच तेल कडकडीत तापलं की करंज्या पटकन इथे जळतात. तर भरपूर असं तेल मी इथे कढईत टाकून घेणार आहे. जशा दोन 3 बसतील करंज्या इथे एका टायमाला आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तेल आता तापून देऊया आपल्याला. तुम्ही बघू शकता 1 वाटीच्या आपण मैद्याच्या भरपूर इथे करंज्या 10-12 इथे करंज्या झालेल्या आहेत. झटपट इथे आपल्या करंज्या इथे करून होतात. तेल तापले का नाही ते बघूया. थोडंसं मी इथे पिठाचा गोळा टाकून बघते. बघा अशा प्रकारे इथे तेल आपलं मीडियम इथे तेल तापलं गेलेलं आहे. एकदम कडकडीतही नाही तापलेलं. अशा प्रकारे इथे तेल तापलं पाहिजे आपलं. आता एक करंजी आपण या तेलामध्ये सोडू द्या. तर एका टायमिंगला 3 करंज्या एकसाथ तळून घेऊया आपण. थोडंसं छान इथं मीडियम बारीक आचेवरच आपल्याला हे करंज्या तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मोठी केली की ते पटकन करंज्या लागल्या जातात. छान इथे खुसखुशीत इथे आपल्या करंज्या रेडी होतात. मस्त. आणि ओल्या नारळाच्या करंज्या म्हटल्या की खायलाही एकदम टेस्टी लागतात ह्या करंज्या. गॅसची फ्लेम मी आता थोडीशी मीडियम ठेवलेली आहे. एकदम मोठीही नाही ठेवली, मीडियम ह्याच्यावर ह्या करंज्या तळून घेणार आहे. छान सोनेरी रंग येतोपर्यंत आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता ते सोनेरी कलर आलेला आहे. म्हणजे आपल्या करंज्या इथे चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता हे आपण काढून घेऊ शकतो. छान इथे तेल निथळून द्यायचं आहे पूर्ण आपल्याला. अजिबात इथे तेलकट वगैरे होत नाही आहे करंज्या. आणि असा करंज्याला कलर पण आलेला आहे आणि अजिबात तेल वगैरे अजिबात राहिलेलं नाही आहे. ते एका भांड्यात आपण काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण बाकीच्याही करंज्या तळून घेऊयात. छान इथं खुसखुशीत अशा इथे करंज्या आपल्या होतात. तुम्ही बघू शकता बुडबुडे वगैरे आले ना, म्हणजे वरचे असे आवरणाला छान म्हणजे आपल्या करंज्या खुसखुशीत होतात. तर मस्त इथे दुसरं गाणं हे तळून झालेलं आहे आपला. मस्तपैकी इथे आपली बघा करंजी मस्त कलरही आलेला आहे. छान इथे तळल्या गेलेल्या आहेत त्या करंज्या. आपल्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. मस्त खुसखुशीत. आता गरम आहे. आता इथं 2 करंज्या आता केल्या आहेत. नारळी पौर्णिमेविषयी 2 करंज्या आपण गोड इथं पदार्थ आहे म्हणून देवाला 2 करंज्या आधी दाखवूया. मग तुम्हाला इथे मी 1 करंजी फोडून दाखवते. करंजी तोडून दाखवते तुम्हाला. मस्त इथे खरपूस असं करंजी आपली झालेली आहे. अजिबात तेलकट वगैरे अजिबात नाही आहे. एकदम खुसखुशीत एकदम खुसखुशीत बघा. मस्त इथे मस्त आतमध्ये सारण पूर्ण भरलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही ओल्या नारळाच्या करंजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. धन्यवाद.